व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। संतुलित विकासासाठी शेतकरी सक्षम असणं आवश्यक असून त्याखेरीज नवभारताचं स्वप्न अधुरं राहील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। भारत नेपाळ या दोन देशांदरम्यान 8 सामंजस्य करार। 200 रुपयांची नवीन नोट उद्यापासून चलनामध्ये येणार, भारतीय रिझर्व्ह बँकेची घोषणा। सुखकर्त्या गणरायाचं उद्या देशभरात आगमन, राज्यात बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी। आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतासमोर विजयासाठी 237 धावांचं आव्हान। नमस्कार, सातच्या बातमीपत्रामध्ये मी दीपक वेलणकर आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला। घटनेच्या कलम 21 अंतर्गत हा मूलभूत अधिकार असल्याचं सरन्यायाधीश जे.एस. खेयर यांच्या अध्यक्षतेखालील 9 सदस्यांच्या घटनापीठानं म्हटलं आहे। न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर, एस.के. बोबडे, आर.के. अगरवाल, आर.एफ. नरिमन, ए.एम. सप्रे, डी.वाय. चंद्रचूड, एस.के. कौल आणि एस. अब्दुल नझीर यांचा या घटनापीठामध्ये समावेश होता। या सर्व न्यायाधीशांनी एकमुखानं हा निर्णय घेतला। त्या संदर्भातले याआधीचे सर्वोच्च न्यायालयाचे 2 निर्णय या पीठानं रद्दबातल ठरवले। सामाजिक कल्याणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला अनेक जणांनी याचिकाद्वारे सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं, त्यावर आजच्या या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे। या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकल्यानंतर आज हा निर्णय दिला। बहुत ऐतिहासिक फैसले में ये बोला है कि निजता का अधिकार यानी कि प्राइवेसी का अधिकार एक मौलिक अधिकार है और संविधान के अनुच्छेद 21 के तहत आता है। और आगे अभी कुछ नहीं बोला है कि भाई आधार एक्ट वैध है कि अवैध है, वो तो एक छोटी खंडपीठ के सामने जाएगा। 9 जजों की खंडपीठ ने पुराने जो फैसले थे जिसमें कहीं कहीं ये लिखा था कि भाई ये राइट टू प्राइवेसी मौलिक अधिकार नहीं है, उसको ओवररूल कर दिया है, बोला है कि मौलिक अधिकार है। इसका ये मतलब है कि अब अगर सरकार कोई कानून बनाती है, जैसे आधार का कानून बनाया है जिसमें ये बोला है कि अभी तो ये बोला है कि सोशल वेलफेयर स्कीम्स के लिए आधार नंबर देना होगा, इनकम टैक्स के लिए आधार नंबर देना होगा, ये तो एक बात है। इसको अब देखा जाएगा कि भाई ये एक रीजनेबल कानून है कि नहीं, जो कि रीजनेबल रिस्ट्रिक्शन आपके मौलिक अधिकार पर लगाता है। अगर मान लीजिए कल को सरकार ये बोले कि भाई आप जहां ट्रैवल करते हैं, रेलवे रिजर्वेशन के लिए, एयरलाइन रिजर्वेशन के लिए, आप जो खरीदते हैं उसके लिए भी आपको आधार नंबर देना होगा और ये सारी इन्फॉर्मेशन सरकार के पास जाएगी, तो ऐसे कानून को अनरीजनेबल रिस्ट्रिक्शन आपके प्राइवेसी के मौलिक अधिकार पर माना जाएगा और उसको, मेरी राय ये है कि उसको स्ट्राइक डाउन कर दिया जाएगा। लेकिन अभी तक जो आधार एक्ट है वो तो सिर्फ आधार को सोशल वेलफेयर स्कीम्स और इनकम टैक्स एक्ट में इनकम टैक्स रिटर्न के लिए लाजमी किया गया है। ये छोटी खंडपीठ देखेगी। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं कायदेतज्ञांकडून स्वागत होत आहे। या प्रागतिक निर्णयामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्काची आणखी चांगली जपणूक होईल असा विश्वास माजी महाधिवक्ते सुली सोराबजी यांनी व्यक्त केला आहे। संतुलित विकासासाठी गावातले शेतकरी सक्षम असणं अतिशय आवश्यक असून त्याखेरीज नवभारताचं स्वप्न अधुरं राहील, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। बायफ अर्थात भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान आज संबोधित करत होते। जन आंदोलनाबरोबर आता जन आंदोलनाला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली। पशुपालन क्षेत्राचा विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी एकत्रित प्रयत्न करता येतील असंही ते म्हणाले। यानी एक तरह
देश का पशुपालन सेक्टर पूरी तरह महिलाओं के कौशल्य पर टिका हुआ है। आज बहुत आवश्यकता है कि महिला सेल्फ हेल्प ग्रुप को वेटरनरी एजुकेशन, रिसर्च, सर्विस डिलीवरी सिस्टम, कुछ स्किल में बदलाव आए, पशु के आहार में वैज्ञानिकता कैसे लाई जाए, पशु की देखभाल में वैज्ञानिकता कैसे लाई जाए। अगर ये हम उनको ट्रेनिंग दे सकते हैं तो ये ताकत मल्टीपल होगी। संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलेल्या ग्रामविकासाच्या मूलमंत्राचं अनुसरण केलं पाहिजे असंही पंतप्रधान म्हणाले। पेरणीपासून ते पीक बाजारात येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना प्रथमच विम्याचं संरक्षण मिळत असून आपलं सरकार सर्वार्थानं गरीब, शेतकरी, कामगार आणि शोषितांच्या पाठीशी उभं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं। संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमाअंतर्गत जावडेकर यांच्यासह सर्व उपस्थितांनी नवभारत निर्माणाची शपथ घेतली। भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंधांचं व्यापक पुनरावलोकन दोन्ही देशांनी केलं असून हे बंध अधिक दृढ होण्याकरता काय करता येईल याबाबतही विचार केला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस येथे दोन्ही देशांदरम्यान 8 सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। त्यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। नेपाळसारख्या शेजाऱ्याला हवी ती मदत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं मोदी यावेळी म्हणाले। गृहनिर्माण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणं, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांचाही या सामंजस्य करारांमध्ये समावेश आहे। नेपाळ आणि भारत यांच्यातले संबंध फार जुने आहेत। व्यापार आणि जलस्रोत या क्षेत्रांमध्ये भारताकरता नेपाळमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत असं नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी यावेळी स्पष्ट केलं। 200 रुपयांची नवीन नोट प्रथमच उद्यापासून चलनामध्ये येणार आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज ही घोषणा केली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत संकेत दिले होते। 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याबद्दल सध्या कोणताही विचार नसल्याचं जेटली यांनी यावेळी स्पष्ट केलं। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही मिशन मोडवरती करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत। त्याचप्रमाणे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत राहील याची दक्षता घेऊन अर्ज नोंदणीच्या कामाला वेग द्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले। शेतकरी कर्जमाफी, पीक आणि पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला। अर्ज नोंदणी आणि ते स्वीकारणं याबाबतीत जळगाव जिल्ह्यानं केलेलं चांगलं काम लक्षात घेऊन इतर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा गतिमान केल्यास अर्ज वेळेत स्वीकारले जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये समन्वय राखून आंतरराज्य विषयांवरती आणि केंद्र सरकारशी निगडित मुद्द्यांवरती तातडीने कार्यवाही करून ते निकाली काढावेत असे निर्देश मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी दिले। ते आज मुंबईमध्ये पश्चिम विभागीय परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीला अध्यक्षपदावरून संबोधित करत होते। यावेळी गुजरातचे मुख्य सचिव, केंद्रीय गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव यांच्यासह गोवा, दीव, दमण आणि दादरा नगर हवेलीचे सचिव आणि ज्येष्ठ अधिकारीही उपस्थित होते। महाराष्ट्रात मलेरियाचं प्रमाण कमी झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली। शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना पेरणीपासून उत्पादन निघेपर्यंत सहकार्य करून सरकारनं गटशेतीचा प्रकल्प अंमलात आणायला सुरुवात केली असल्याची माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली। गटशेती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज बुलढाण्याचे पालकमंत्री फुंडकर आणि जिल्हाधिकारी चंद्रकांत फुलकुंडवार यांच्याशी चर्चा केली। राज्यभरामध्ये 200हून जास्त शेतकरी गट स्थापन झाले असून सरकार त्यांना सर्वतोपरी सहकार्य करत आहे। यापैकी सामूहिक शेतीचे 15 ते 20 गट सध्या कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली। खरीप पिकांचं संरक्षण आणि येणाऱ्या रब्बी हंगामाचं नियोजन या अनुषंगानं शेतकऱ्यांच्या शेतावरती भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीनं यावर्षीही विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेट अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत। पीक व्यवस्थापन, पीक संरक्षण याविषयी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शनही करण्यात येणार आहे।
पिकावरचा खर्च आणि उत्पादन यामध्ये तफावत येत असल्यानं पिकावरच्या रोगावरचं योग्य उपचार अशी माहिती शेतावरच मिळाल्यानं याचा आम्हाला फायदा होईल असं शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या संकल्प से सिद्धी या कार्यक्रमाअंतर्गत येत्या 2022 पर्यंत शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आज शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतीसाठी संरक्षित पाणी व्यवस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार येत्या 4 वर्षाच्या आत सिंचन प्रकल्प पूर्ण करणार आहे. जैविक शेतीला प्रोत्साहन देऊन कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता यावं याकडेही सरकार लक्ष देणार आहे असं कृषी विज्ञान केंद्राचे संचालक सचिन सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना संकल्प सिद्धी शपथ देण्यात आली. सगळ्या पदवीपूर्व तसंच 3 आणि 5 वर्षांच्या LLB अभ्यासक्रमाचे निकाल येत्या 31 तारखेपर्यंत लावण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं मुंबई विद्यापीठातर्फे सांगण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रदूषणमुक्त भारताच्या स्वप्नासाठी पर्यावरणपूरक गणपतीचं मोठं योगदान मिळेल असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. पुणे महानगरपालिकेनं शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती उपक्रमाचं आज जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातल्या 116 शाळांच्या 3082 विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते. उद्या देशभर गणरायाचं आगमन होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाच्या आगमनाची तयारी राज्यातही सर्वत्र उत्साहात सुरू आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हे पुणे मुंबईचं वैशिष्ट्य. सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईमध्ये लालबागचा राजा, GSB सेवा मंडळ अशा सुप्रसिद्ध मंडळांच्या गणरायांचं मंडपात आगमन झालं आहे. GSB मंडळाचं हे 63वं वर्ष आहे. शाडूच्या मातीपासून तयार केलेली ही मूर्ती 14 फुटापेक्षा जास्त उंच आहे. 22 कॅरेट सोन्याच्या 68 किलो वजनाच्या आणि चांदीच्या 326 किलो वजनाच्या अलंकारांनी ही मूर्ती सजली आहे. उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत असून दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मंडळानं आवश्यक ती व्यवस्था केली आहे. गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच लगबग दिसत आहे. मुंबईसारखं धावपळीचं शहरही गणेशोत्सवासाठी सज्ज झालं आहे. पाहूया त्याबाबतचा हा वृत्तांत. आवड तुला भक्तांची, आस आम्हा बाप्पाची, म्हणूनच आतुरता आपल्या आगमनाची. गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बाजारपेठा गजबजल्या आहेत. गणेश मूर्तीचे कारखाने, ढोलताशा पथकं, दुकानं, सर्वत्र भाविकांची गर्दी दिसून येत आहे. बाप्पा येणार म्हणून त्याला आवडेल असंच वागायचं असं सर्वांनी ठरवलंय. म्हणूनच गणेश मूर्ती असो वा मखर किंवा सजावटीचं इतर साहित्य ते पर्यावरण पूरकच असावं यासाठी भाविक आग्रही आहेत. भक्तांची उंजळ सुखानं भरून टाकणाऱ्या बाप्पासाठी काही पण असं म्हणत खरेदीचा उत्साह पूर्वीसारखाच दिसत आहे. हे मखर वगैरे कागदाचे आहेत त्यामुळे चांगले आहेत आणि कसं कागदा पुट्ट्यामुळे बनवले ते भिजले कधी समजा कधी विसर्जन केले तरी जमीन दुरुस्त झाली तर काही जमिनीला पण त्रास नाही होणार. आणि थर्मोकॉलचे वापरल्यामुळे कसं थर्मोकॉलचं कसं विघटन होत नाही लवकरात लवकर. रिस्पॉन्स चांगला आहे दरवर्षीपेक्षा पण थोडं महाग झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये 10-20 रुपयाची महाग हे केलेलं आहे. बाकी लोकांची गर्दी आहे तेवढीच आहे.
जीवनात आनंद, अध्यात्म आणि भक्ती यांचे सुखद क्षण आणणारा गणपती बाप्पा येत्या शुक्रवारी घरोघरी विराजमान होणार आहे आणि त्यासाठी पूजेचं साहित्य, मखर, प्रसाद या सगळ्यांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठा फुलल्या आहेत. तर मूर्ती कार्यशाळेमध्ये आपल्याला मूर्तिकार अखेरचा हात फिरवताना दिसत आहेत. आनंद, उत्साह आणि तेवढीच लगबग पाहायला मिळते आणि हा अभूतपूर्व आनंद आपल्याला ओसंडून पाहताना दिसत आहे सध्या बाजारपेठांमध्ये. कॅमेरामॅन विशाल आगाटेसह मी श्वेता भालेकर परब, दूरदर्शन मुंबई. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता आपल्या प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक हुतात्मा शिवराज हरी राजगुरू यांची आज जयंती. त्यांच्या हौतात्म्याला आज 109 वर्ष पूर्ण झाली. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरूनगर या त्यांच्या जन्मस्थळी त्यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, गायिका कार्तिकी गायकवाड आणि राजगुरू यांचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत राजगुरूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी देशभक्तीपर गाणी सादर करण्यात आली. त्याचप्रमाणे राजगुरू वाड्यावर ध्वजारोहणही करण्यात आलं. जालन्यामध्ये पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या किशोर डांगे या युवकानं अलीकडेच लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकत पोलीस खात्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. दर 2 वर्षांनी जगभरातल्या अग्निशमन दलामध्ये आणि पोलीस खात्यात काम करणाऱ्यांसाठी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. पुढच्या महिन्यात कुवेतमध्ये अशाच प्रकारची मिस्टर ऑलिम्पिया ही महत्त्वाची स्पर्धा होणार असून त्यासाठी किशोरनं जोरदार तयारी सुरू केली आहे. याआधीही मराठवाडाश्री, महाराष्ट्रश्री आणि भारतश्री यासारख्या महत्त्वपूर्ण स्पर्धांमध्ये किशोरनं चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. सरकारकडून भरघोस आर्थिक मदत मिळाली तर देशासाठी आणखीन चांगली कामगिरी करून दाखवण्याचा मानस असल्याचं किशोरनं दूरदर्शनशी बोलताना सांगितलं. क्रिकेट. श्रीलंकेतल्या कँडी इथे सुरू असलेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये श्रीलंकेनं भारतासमोर विजयासाठी 237 धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यानंतर श्रीलंकेनं 50 षटकामध्ये 8 बाद 236 धावा केल्या. पहिले 5 गडी 121 धावांमध्ये तंबूत परतल्यावरती कपुगेद्रा आणि श्रीवर्धनेनं 6व्या गड्यासाठी 91 धावांची भागीदारी करत श्रीलंकेला 200चा टप्पा ओलांडून दिला. मात्र त्यानंतर बुमराहनं झटपट गडी बाद करत श्रीलंकेला 236 पर्यंत रोखलं. कपुगेदारनं 61 चेंडूमध्ये 40 तर श्रीवर्धनेनं 58 चेंडूमध्ये 58 धावा केल्या. बुमराहनं 43 धावांमध्ये 4 गडी बाद केले तर युजवेंद्र चहलनं 2 तर हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 1 बळी टिपला. पावसामुळे खेळ काही वेळ थांबला आहे. हवामान. राज्यात बहुतांश भागामध्ये आज पावसानं काहीशी विश्रांती घेतली. येत्या 48 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळामध्ये पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 26, नागपूर 32 आणि 25, पुणे 29 आणि 21, औरंगाबाद 30 आणि 20, नाशिक 29 आणि 21, कोल्हापूर 29 आणि 22, रत्नागिरी 30 आणि 25, सोलापूर 33 आणि 21, आणि अमरावती 29 आणि 23. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. संतुलित विकासासाठी शेतकरी सक्षम असणं आवश्यक असून त्याखेरीज नवभारताचं स्वप्न अधुरं राहील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत नेपाळ या 2 देशांदरम्यान 8 सामंजस्य करार. गृहनिर्माण, अंमली पदार्थांची तस्करी रोखणं, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांचा करारांमध्ये समावेश. 200 रुपयांची नवीन नोट प्रथमच उद्यापासून चलनामध्ये येणार, भारतीय रिझर्व्ह बँकेची घोषणा.
सुखकर्त्या गणरायाचं उद्या देशभरात आगमन, राज्यात बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतासमोर विजयासाठी 237 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सामाजिक कल्याणाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला अनेकांनी याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी कायदेतज्ञ नयना परदेशी यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.